नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळ बंद पडलेल्या कपास मिल परिसरात विदेशी दारू तस्करीचा मोठा अड्डा उघडकीस आलाय। मसावत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या धाडीमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा, व्हीआयपी कार, एक ट्रक, एक ट्रॉला असे एकूण 14 वाहने जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार बंद पडलेल्या जिनिंगचा वापर विदेशी मद्याचा मोठा साठा लपवण्यासाठी केला जात होता। येथून कंटेनर आणि ट्रकच्या माध्यमातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करण्याची तयारी सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या रॅकेटमध्ये आलिशान व्हीआयपी कारचाही वापर करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर येते। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी बहुतांश 12 वाहनांवर गुजरात राज्याची नोंदणी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं। त्यामुळे या प्रकरणामागे आंतरराज्य तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जाते। मसावत पोलिसांनी वेळेवर कारवाई करत तस्करांचा मोठा डाव उधळून लावला। प्राथमिक अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करी विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहे, विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणला गेलाय, तस्करीचे नेटवर्क किती व्यापक आहे आणि या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे। अधिकृत पंचनामा, अचूक जप्तीचा आकडा आणि आरोपींबाबतची माहिती पोलिसांकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। प्राप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षिका डॉक्टर अश्विनी सानप लवकरच प्रसार माध्यमांना अधिकृत माहिती देणार आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा।